नमस्कार श्रोते हो. एक व विज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण सार्थश्री ज्ञानेश्वरी यामधील अध्याय 7 विज्ञान योग यामधील 156च्या पुढील ओव्या घेणार आहोत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी. ओम नमो ज्ञानेश्वरा. परिहा बोल आघवा, जरी विचार जतसे पांडवा. तरी विशेषी या जीवा, न चोजवेगा. काजे योग माया पंडळे, हे झाले आहाती आंधळे. म्हणोनी प्रकाशाचे नि देहबळे, न देखती माते. एरवी मी नसे ऐसे, काय वस्तू जात असे. पाहे पाकवन जळरसे, रहित आही. पवनु कवना तेना शिवेची, आकाश केना समायेची. हे असो एकू मीची, विश्वी आहे. येथे भूते जया आतीतली, तिये मीची होनी ठेली. आणि वर्तत आहाती जे तुली, तीही मीची. का भविष्यमाने जियेही, तीही मज वेगळी नाही. हा बोलची एरवी काही, होय न जाय. दोरांचिया सापासी, डोंब बडिया ना गव्हाळा ऐसी. संख्या ना करावे कोण हासी, तेवी भूतासी मिथ्यात्वे. ऐसा मी पंडुसुता, अनुसय्या तू सदा असता. या संसारा जो भूता, ते आन बोले. तरी तेची आता थोडेसी, गोठी सांगी जेल परी जैसी. जे अहंकार तनुसी, वाल्लभ पडिले. हे अर्जुना, या ओव्यांचे निरूपण करताना, स्पष्टीकरण देताना माऊली महाराज येथे सांगतात, अर्जुना, पण या सर्व बोलण्याचा विचार केला तर बहुत करून या जीवांना ही गोष्ट समजतच नाही. कारण ते योगमायेच्या पडद्याने आंधळे झाले आहेत. म्हणून ज्ञानप्रकाशाने मी उघड असूनही मला ते माहीत नाहीत. एरवी मी ज्यांच्यात नाही अशी एक तरी वस्तू आहे काय? पहा, ही कोणती जलरसविरहित आहे. वारा कोणाला शिवत नाही, आकाश कशात नाही. मीच एक या विश्वात व्यापून राहिलो आहे. या जगात जेवढे प्राणी होऊन गेले ते मद्रूपच झाले. आणि हल्ली असणाऱ्या सर्व प्राण्यात मीच आहे. पुढे होणारे प्राणी माझ्याहून निराळे नाहीत. पण हे सर्व फक्त बोलायचे. वास्तविक काही होत नाही व जात नाही. दोरीवर भासणारा साप काळा का कवड्याचा का गव्हाळ रंगाचा आहे असा कोणास निश्चय करता येत नाही. कारण प्राणी मिथ्या आहेत. अर्जुना, तसाच मी सर्व विश्वात ओतप्रोत भरून राहिलेला आहे. आणि प्राण्यांच्या मागे जो संसार लागला आहे तो वेगळ्या प्रकाराने. आता तीच थोडीशी गोष्ट तुला सांगतो, ती तू ऐक. जेव्हा अहंकार आणि देह यांचे एकमेकावर प्रेम जडले, तेथ इच्छा ही कुमारी झाली. मग ते कामाचिया तारुण्य आली. तेथ द्वेषासी मांडली वऱ्हाडिक.
तया दोघास्तव जन्मला, ऐसा द्वंद्व मोहे झाला, मग तो आज याने वाढविला अहंकारे. जो धृतीसी सदा प्रतिकूळू, नियमाही नागवे सळू, आशारसे दोंदलू, झाला सांता. असंतुष्टाचिया मदारी, मत्त होनी धनुर्धरा, विषयांचे वोवरा विकृतीशी. तेने भावशुद्धाची वाटे, विखुरले विकल्पांचे काटे, मग चिरली आव्हाटे अप्रवृत्तीचे. तेने भूते भांबावली, म्हणून संसाराचिया आडवा माझी पडली, मग महादुःखांच्या घेतली दांडेवरी. ऐसे विकल्पांचे वायाने, काटे देखोनी सनाने, जे मती भ्रमाचे पासावने घेते चिना. उजू एकनिष्ठेच्या पाऊली, रगडोनी विकल्पांचिया भाली, महापातकांची सांडली आठवी जिही. मग पुण्यांचे धावा घेतले, आणि माझी जवळीक पातले, किंबहुना ते चुकले वाट वेधया. त्यांना इच्छारूपी मुलगी झाली. मग ती कामरूप तारुण्यात आल्यावर तिचे द्वेषाशी लग्न झाले. त्या दोहापासून द्वंद्व महारूपी मुलगा जन्मला. मग त्याचा आजोबा जो अहंकार त्याने त्याला वाढवले, छळणारा जो मोह तो धैर्याला नेहमी प्रतिकूल असतो. आशारूपी दुधाने तो पुष्ट झाल्यामुळे तो द्वंद्व मोह नियमांना जुमानीत नाही. हे अर्जुना, या असंतोषरूपी दारू पिऊन उन्मत्त होऊन विषयरूपी महलात विकृतीरूपी स्त्रीसह असतो. त्या मोहाने शुद्ध भावनेच्या वाटेवर विकल्परूपी काटे पसरून निषिद्ध आचरणाचे मार्ग काढले. त्यामुळे प्राणी भांबावले, म्हणूनच ते संसाररूपी अरण्यात पडले आणि मग महादुःखांच्या दाडक्याने बडवले गेले. असे हे विकल्परूपी पोकळ पण दिसण्यात तीक्ष्ण काटे पाहून जे पुरुष बुद्धिभ्रमाच्या पाशात सापडत नाहीत, ज्यांनी एकनिष्ठतेच्या पावलांनी ते विकल्परूपी काटे चिरडून महापातकांचे आरण्य मागे टाकले आहे, मग पुण्यमार्गाने धाव घेत जे माझ्याजवळ आले, फार काय सांगू अर्जुना. असे ते भक्त काम मोहादी वाटमाऱ्यांच्या तडाख्यातून सुटले. श्रोतेहो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या अध्याय 7 यामधील 174 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी समर्पित करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वराय.